श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्ण उद्धवाला पुढे सांगू लागले, हे मनुष्याचं शरीर पंचमहाभूतांपासून आणि 3 गुणांपासून बनलेलं आहे आणि या गुणांमध्येच मी आणि माझेपणा असल्यामुळे माणसाच्या मागे हा संसार लागला आहे. या संसाराचा नाश हा केवळ आत्मज्ञानानेच होतो. म्हणून विवेकाने देहामध्ये असणाऱ्या परमात्म्याला नीट जाणून घ्यावं आणि स्थूल सूक्ष्म देहांविषयीची सत्यबुद्धी सोडून द्यावी. देहाविषयीची आस्था सोडून द्यावी. देहभाव कमी करावा, आत्मभाव जागृत करावा. आपले गुरु किंवा आचार्य हे खालचं लाकूड आहेत, ज्याला आरणी असं म्हणतात, आणि आपण म्हणजे शिष्य हे वरचे लाकूड आहोत. आचार्य किंवा आपले गुरुजी जे काही आपल्याला वचन देतात, सांगतात, बोलतात, ते मंथन काष्ट समजावं. आणि या 3 गोष्टींमुळे ज्ञान निर्माण होतं. यालाच आत्मज्ञानरूपी अग्नी असं म्हणतात. हा आत्मज्ञानरूपी अग्नी एकदा निर्माण झाला की तो आपल्याला परमानंद देतो. बुद्धिमान शिष्य जे असतात त्यांची बुद्धी अत्यंत शुद्ध होते. गुणांपासून निर्माण झालेल्या विषयरूपी मायेचं भस्म करून टाकते. इंधनाला जाळून जसा अग्नी शांत होतो तशी त्यांची बुद्धीसुद्धा शांत होते, नाहीशी होते. हे उद्धवा, तुला जर असं वाटत असेल की कर्म करणारे आणि त्या कर्माची सुखदुःखे इत्यादी फळ भोगणारे जीव अनेक आहेत, कर्मांचे फलस्वरूप लोक अनेक आहेत, कर्मांच्या उपभोगाची वेळ, ती कर्मे सांगणारी शास्त्रे, त्या कर्मांपासून प्राप्त होणारं शरीर, या सर्व गोष्टी नित्य आहेत असं जर तुला वाटत असेल तर उद्धवा, या सर्व गोष्टी प्रवाह रूपाने नित्य असून सुद्धा सत्य आहेत आणि त्या त्या आकारानुसार ज्ञान निर्माण करून देणाऱ्या आहेत. आणि ज्ञान उत्पन्न होऊन ते जर नष्ट होते तर हे उद्धवा, मनुष्यांना देह आणि काळाचे विभाग यांच्यामुळे प्राप्त होणाऱ्या जन्मादिक अवस्था या नित्य मानाव्या लागतील आणि म्हणून त्यांना कधीच मोक्ष मिळणार नाही. या जगामध्ये कर्म करणारा व त्याची सुखेदुःखे भोगणारा मनुष्य प्राणी हा परतंत्र आहे, कारण तो ईश्वराच्या हातचं बाहुलं आहे. अशा पराधीन माणसाला कोणता विषय सुख देऊ शकेल बरे? या जगामध्ये आपल्याला असंही दिसतं की अत्यंत चांगलं आचरण करणारा माणूससुद्धा सुखी नसतो आणि काहीच कर्म न करणारा मूर्ख देखील अगदी सुखी असतो. त्याला दुःख भोगावं लागत नाही. आणि म्हणून अशा स्थितीमध्ये कर्मामुळे आपण सुख मिळवण्याचा प्रयत्न करणं, अहंकार करणं हे व्यर्थ नव्हे का? शिवाय आपल्याला मृत्यू केव्हा येईल, कसा येईल, कुठे येईल हे तरी कुठे आपल्याला माहीत आहे? एखाद्या माणसाला जर आपण फाशी द्यायला घेऊन चाललो आणि जर त्याला हे माहीत आहे की मला आता फासावर लटकवणार आहेत, तर त्याला कोणता पदार्थ किंवा कुठली गोष्ट सुख देऊ शकेल? याप्रमाणे या मृत्यू लोकामध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक जीवाला, त्याच्या शरीराला मृत्यूला सामोरं जायचं असल्यामुळे त्याला काय सुख मिळणार आहे? म्हणून हा आपला मृत्यूलोक हा दुःखदायकच आहे. हे उद्धवा, तू नीट समजून घे. स्वर्गामध्ये तरी कुठे सुख आहे बाबा?
स्वर्गामध्ये सुद्धा स्पर्धा आहे, एकमेकांविषयीची असूया आहे, द्वेष मत्सर आहे. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गीय सुख आहे आणि ते सुख भोगताना आपल्याला प्रत्येक क्षणी आपलं पुण्य खर्ची घालावं लागतं. पुण्याचा नाश होतो, क्षीण होतं. या सर्व गोष्टी स्वर्गामध्ये सुद्धा आहेतच. एखाद्याने अतिशय कष्ट करून शेती करावी, मशागत करावी, परंतु अतिवृष्टी किंवा अनावृष्टीमुळे ती शेती नष्ट व्हावी. त्याचप्रमाणे स्वर्गप्राप्ती व्हावी म्हणून एखाद्याने प्रयत्न केला, परंतु त्या प्रयत्नामध्ये विघ्ने येतात आणि ते प्रयत्नही त्याचे विफल होतात. बरं, इतकं सगळं करून समजा एखादा माणूस पुण्यकर्म करून स्वर्गात गेला आणि तो इतर देवदेवतांप्रमाणे आपल्या स्वर्गीय सुखाचा उपभोग घेऊ लागला, अप्सरांबरोबर विहार करू लागला, तरी देखील त्याचं पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंतच या साऱ्या गोष्टी असतात. पुण्य संपलं रे संपलं की त्याला कुठे पडावे लागेल, कसं पडावे लागेल सांगता येत नाही. जर एखादा मनुष्य दुष्ट माणसांच्या संगतीत सापडून अधर्माने वागू लागला किंवा आपल्याच इंद्रियांच्या अधीन होऊन स्वच्छंदपणे वागू लागला, एखादा माणूस कंजूसपणे वागू लागला, लोभी झाला, स्त्री लंपट झाला किंवा इतरांना त्रास देऊ लागला, शास्त्र विधानाच्या विरुद्ध वागू लागला, पशूंचा बळी देऊ लागला, भूत प्रेतांची उपासना करू लागला, तर त्याला त्याची इच्छा नसताना सुद्धा घोर अंधकारमय नरकामध्येच जावं लागेल. म्हणून हे उद्धवा, सकाम केलेल्या कर्माचं फळ हे अंतिमता दुःखच असतं. जो जीव शरीरामध्ये अहंता ममता धरून त्याप्रमाणे कर्म करतो, त्यांची फळे भोगण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि म्हणून मर्त्य असणाऱ्या जीवाला अशा स्थितीमध्ये काय बरं सुख मिळणार? अरे, ब्रह्मदेवाला सुद्धा भीती आहे, तर तुमची आमची काय कथा? सत्व रज तम या 3 गुणांमुळे इंद्रियांना त्यांचं कर्म करावं लागतं. इंद्रिये कर्म करतात आणि जीव या कर्माशी आपला संबंध जोडतो आणि त्या कर्माची फळे भोगू लागतो. जोपर्यंत शरीर मी माझेपणाचा अभिमान आहे तोपर्यंत आत्म्याच्या अनेकत्वाचा भ्रम आपल्या मनातून नाहीसा होत नाही. जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत हा जीव परतंत्रच राहतो. जोपर्यंत जीव परतंत्र आहे तोपर्यंत ईश्वराचं वाटणारं भयसुद्धा कायमच असतं. अशा प्रकारे गुणांच्या विळख्यामध्ये सापडून आपण राहतो आणि शोक दुःख मोह आपल्याला भोगावं लागतं. म्हणून हे उद्धवा, या सर्व गोष्टींना दूर सारून तू मला शरण ये, माझी उपासना कर, माझी भक्ती कर. हा सगळा उपदेश ऐकून उद्धवाने अत्यंत नम्रपणे भगवंताला पुढचा प्रश्न विचारला. हे देवा, हे भगवंता, हे अच्युता, अलिप्त असणारा आत्मा देहामध्ये आणि देहामध्ये असताना देहाने केलेली कर्मे आणि फळे यामध्ये तो बद्ध कसा होतो, किंवा याच देहामध्ये राहून आत्मा मुक्त कसा होतो, हे आपण मला समजून सांगा. बद्ध आणि मुक्त यांची लक्षणं काय असतात, ते वागतात कसे, बोलतात कसे, त्यांचं आचरण कसं असतं. हे देवा परमेश्वरा, आपण श्रेष्ठ आहात, आपण माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या. उद्धवाने केलेली ही विनंती आणि हा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, आत्म्याला बद्ध किंवा मुक्त म्हणणं हे सुद्धा
केवळ शरीर माझं आहे या उपाधीमुळे आहे. हे काही खरं नव्हे. शरीर हे गुणांपासून आणि महाभूतांपासून बनलेलं असतं. हे गुण मायेपासून असतात आणि म्हणून आत्म्याला या कोणत्याच गोष्टीची बाधा नसते. आत्मस्वरूपाला मोक्षही नाही आणि बंधनही नाही. शोक, मोह, सुख, दुःख या साऱ्या देहाच्या अवस्था आहेत आणि या सगळ्यांना माया कारणीभूत आहे. परंतु आत्मा हा मायातीत असल्यामुळे आत्म्याला या गोष्टींची बाधाच होत नाही. आत्म्यासाठी हा संसार हाच मुळी भ्रम आहे, भास आहे. आत्म्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर हा संसार नाहीच. हे उद्धवा, विद्या आणि अविद्या या दोन्ही माझ्याच शक्ती आहेत. विद्या प्राप्त केली म्हणजे आपल्याला मोक्ष मिळतो आणि अविद्येमुळे आपल्याला बंधन प्राप्त होते. या दोनही माझ्या शक्ती असून, अनादी असून त्या मायेने रचलेल्या आहेत. जीव अविद्येमुळे बंधनात अडकतो आणि विद्या प्राप्त झाल्यानंतर तो मोक्ष पावतो. हे उद्धवा, बद्ध आणि मुक्त याच्यामध्ये जो भेद आहे तो मी तुला आता सांगतो. मुक्त असणारा ईश्वर हा आनंद स्वरूप असतो आणि या जगाचा नियंता असतो. तर बद्ध असणारा जीव हा शोकग्रस्त असतो, दुःखी असतो आणि तो नियमांच्या अधीन असतो. असे हे दोघे विरुद्ध धर्माचे एकाच शरीरामध्ये राहणारे दोन पक्षी आहेत असं समज. हे दोन पक्षी शरीररूपी झाडावर, एकाच झाडावर राहतात. दोघेही एकमेकांचे मित्र आहेत आणि समान धर्मी आहेत. परंतु जीव हा या शरीराद्वारे केल्या गेलेल्या कर्माच्या फळांचा उपभोग घेतो. पण दुसरा पक्षी जो आहे ईश्वर नावाचा, तो मात्र या गोष्टींचा उपभोग न घेता शांतपणे बसून साक्षी भावाने त्या जीवाच्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवून असतो. हा फळाचा उपभोग घेत नाही, तो स्वतःलाही जाणतो आणि या फळ भोगणाऱ्या जीवाला सुद्धा जाणतो. परंतु फळ भोगणारा जो जीव आहे तो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्या ईश्वर नावाच्या पक्षालाही जाणत नाही. अशा प्रकारे अविद्येने युक्त असणारा तो जीव हा बद्ध असतो आणि विद्येने युक्त असणारा तो ईश्वर नावाचा पक्षी नित्यमुक्त असतो. ज्याप्रमाणे एखादा माणूस स्वप्नातून जागा झाला म्हणजे स्वप्नामधल्या गोष्टी या खोट्या आहेत हे मानून तो त्याच्याशी संबंध ठेवत नाही, त्याचप्रमाणे आत्मज्ञानी असणारा तो ईश्वररूपी पक्षी या देहामध्ये राहून देहाच्या गुणधर्मांशी संबंध ठेवत नाही. परंतु अज्ञानी असणारा हा जीवरूपी पक्षी मात्र देह म्हणजेच मी असं मानून त्या देहाची सुखदुःख म्हणजे माझीच सुखदुःख आहेत असं समजतो आणि म्हणून तो दुःखी होतो. इंद्रिये ही 3 गुणांचे विकार आहेत आणि विषयसुद्धा 3ही गुणांचेच विकार आहेत. हे जाणून आत्मज्ञानी माणसाने निर्विकार राहून आपण काहीच करत नाही असं जाणावं. प्रारब्धाच्या अधीन असणाऱ्या या शरीरात इंद्रियांकडून घडणारी कर्मे मी करतो असे समजणारा अज्ञानी जीव संसार बंधनामध्ये अडकतो. परंतु जो ज्ञानी आहे, जो विरक्त आहे, तो इंद्रियांच्या सर्व क्रिया परस्पर घडत आहेत असं समजून शरीरामध्येच राहून, प्रकृतीमध्येच राहून तो अलिप्त असतो
त्यामुळे शरीराच्या कोणत्याही कर्मांनी तो बद्ध होत नाही. वैराग्यरूपी तेजाने तीक्ष्ण झालेल्या दृष्टीने त्याचे सारे संशय नाहीसे होतात. तो ज्ञानी मनुष्य भ्रमापासून दूर होतो. सर्वत्र एकच परब्रह्म आहे असं तो पाहतो. ज्यांचे प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या वृत्तींचे संकल्प नाहीसे झालेले असतात, तो देहामध्ये राहत असून सुद्धा देहापासून, गुणांपासून पूर्णपणे मुक्त असतो. अशा मुक्त माणसाच्या शरीराची कोणी पूजा केली काय किंवा त्याला पीडा दिली काय, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मनामध्ये विकल्प येत नाही. समदर्शी असणारा मुनी बरं करणारा आणि वाईट करणारा या दोघांच्याही बद्दल समानत्वाने वागतो. तो कुणाची स्तुतीही करत नाही, कुणाची निंदाही करत नाही. मुनीने सतत आत्मचिंतनामध्ये मग्न असावं. त्याने कुणाचंही बरं वाईट चिंतू नये किंवा बोलू नये, करू नये. एखाद्या वेड्याप्रमाणे वागावं. शब्द ज्ञानामध्ये पारंगत असलेल्या विद्वानाला जर परब्रह्माचा अनुभवच आला नाही तर त्याचं ज्ञान निरर्थक होय. हे उद्धवा, दूध न देणारी गाय, कुलटा स्त्री, पराधीन देह, दुर्गुणी मुले, अपात्र माणसाला दिलेले धन आणि माझं वर्णन न करणारी वाणी, या गोष्टी सांभाळणारा मनुष्य दुःखच भोगतो. जी वाणी माझं गुणगान करत नाही ती वाणी वांझ होय. गोपाल कृष्ण भगवान की जय.